फटाफट से आज तैयार होके जा रहे हैं हम घूमने। यो तर आपण लवकर मॅप लावून निघालो लोणी काळभोरपासून फक्त आणि फक्त 10 किलोमीटरच्या अंतरावरून। आपण बघू शकता इथं फुलांची झाडं वगैरे आहेत, मस्त असा परिसर आहे, प्लॉटिंग पण पडलेलं आहे। सरळ आपण मॅप लावून जात आहोत। फक्त 5 किलोमीटर अंतरावर रामदर हे पर्यटन स्थळ राहिलेलं आहे। चला बघूयात। तुम्ही बघू शकता आंब्याचा मोहर लागलेला आहे। थोड्या दिवसात आंब्याचा सीझन चालू होईल। या रस्त्यावर थोडेसे स्पीड ब्रेकर आहेत, तुम्ही जाऊ शकता, गाडी उडू होईल। फुलांची बागे सजलेली आहेत, तुम्ही फोटोशूट पण करू शकता। इथले मालिक काहीच बघितलं। तर तुम्ही बघू शकता इकडे खाण्यापिण्यास सुविधा आहेत। पर हेड 20 रुपये तिकीट घेऊन असं आपण निघालो आहोत। आतमध्ये एंटर करत आहोत। असे ड्रेस अवेलेबल नाही आहेत काय। भव्य कमान, त्यातून आत येत आहोत। काय खाजो म्हणते ते तिथं कुत्ते कितने प्यारे होते हैं ना। हमारे पास कुछ नहीं, जाते समय बिस्कुट लाएंगे। कुचिकू तुम्ही पाहू शकता मोठा असं भव्य तलाव। त्या तलावाच्या मधोमध राम सीता लक्ष्मण यांचं मंदिर आहे। पावसाळ्यात हा नजारा खूप बघण्यासाठी चांगला असतो। जे झाडं झुडपं पण आहेत, जंगल सफारीसारखं तुम्ही पाहू शकता। खूप पर्यटन स्थळ पावसाळ्यात येतात लांबून बघण्यासाठी। आतमध्ये बघितलं तर आपण मोठे वृक्ष आहेत। असा भला मोठा हाती आहे लहान मुलांसाठी एंटरटेनमेंट करण्यासाठी। तुम्ही अवश्य भेट देऊन पहा एकदा, तुमचं मन जे आहे हाय थोडंसं पुढे गेल्यावर झुरमुळं लावलं। ओ वाव, सो ब्युटिफुल। झाडं वगैरे भरपूर लावलेली आहेत। तुम्ही पण झाडं लावू शकता तुमच्या घरी। चला आता आपण आत निघालो आहेत, बघू आतलं।
तसेच इथं पण चपला बाहेर काढूनच आत जावं लागत आहे. दर्शन झालेले भाविक गेटकडे चला. मंदिर व मंदिर परिसर 5 वाजता बंद होतोय. सिक्युरिटी गार्ड दर्शन झालेले भाविक गेटकडे चला. मंदिर व मंदिर परिसर 5 वाजता बंद होतोय. मंदिर परिसर मेन गोष्ट की हे मंदिर फक्त आणि फक्त 10 ते 5 वाजूपर्यंतच चालू असतं. त्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. तर आपण इथून पायऱ्यांपासून खाली उतरून जात आहोत भव्य मोठा असं मंदिर बघण्यासाठी. तुम्ही बघू शकता इथं खूप देवी देवतांचे स्टॅच्यूज मूर्ती बनवलेल्या आहेत. कलाकारांनी किती सुंदर अशी प्रतिमा बनवली आहे तुम्ही पाहू शकता. बाळकृष्ण, विष्णू भगवान, जय मल्हार. बघू शकता नंदी महाराज समोर बसलेले आहेत. आता आपण आज जात आहोत श्रीराम यांचे दर्शन घेण्यासाठी. सगळ्यात आधी आपल्याला पिंडीचं दर्शन झालेलं आहे. महादेवाचं पिंड बघू शकता तुम्ही. मनमोहक असे रामाचं मंदिर कासव आहे तिथे बघू शकता. शंकर महाराज, दत्त, बरेचसे देवी देवतांचे स्टॅच्यूज बनवलेले आहेत या मंदिरात. बघण्यासाठी असं उत्तम पर्यटन स्थळ आहे. शनी महाराज, हनुमान, आता आपण निघालो आहोत पेट पूजा करणे गेले. मस्त झाणारेदार मिसळ त्याच पाव बघू शकता. तर आज काकडी, टमॅटो, कांदा, कट, मटकी, पाव जसं आपण मिसळ खाणार आहोत. त्याच्यासोबतच लस्सी, त्याच्यासोबतच झुणका भाकरी एक नंबर लागते. तर इथं बघू शकता श्री स्वामी हॉटेल खूप छान आपण नाश्ता केलेला आहे. एक नंबर अतिशय उत्तम बनवतात. आपण इथून घरच्या दिशेला निघालो. त्याच्या आधी तुम्ही बघू शकता सिनेमॅटिक शॉट्स. ब्लॉग आवडले असेल तर नक्की चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. लाईक आणि कमेंट करा. माझा लाईफमधला सगळ्यात पहिला ब्लॉग होता जो मी
स्टार्ट केला असेल आजपासून. मी नवीन ब्लॉगसाठी प्रयत्न करीन. तुम्ही बघू शकता हा असा सुंदर असा सनसेट त्याच्या दिशेने निघालेला आहे.